गर्ल्स हॉस्टेल, बॉईज हॉस्टेल. आमच्या गर्ल्स हॉस्टेलचे रूम एकदम स्वच्छ आणि सुंदर असतात. रूम मध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचा कचरा सुद्धा दिसणार नाही. रोजच्या रोज आम्ही रूम क्लीन करतो आणि एकदम स्वच्छ ठेवतो. रताळी आमचे पण रूम एकदम स्वच्छ असतात, पण फक्त दिवाळीला. ह्या दिवाळीला स्वच्छ केले रूम, डायरेक्ट पुढच्या दिवाळीला. आधी मध्ये कोण बघतच नाही रूम कडे, किती कचरा झालाय काय झालाय कोणा लक्षात देत नाही अजिबात. गरजच पडत नाही आम्हाला. काय करायचं स्वच्छ ठेवून, परत खराब होणारच आहे ना. आम्ही मुली आमच्या हॉस्टेल रूम मध्ये फक्त 3 ते 4 मुली घेतो आणि त्या पोरी स्वच्छ आणि निर्मळ असेल तरच आम्ही रूम मध्ये घेतो. रताळी आमच्या पोरांच्या हॉस्टेल रूम मध्ये आहे ना, मावत्यात तेवढी घेतो आम्ही. जागा असू नसू तरी कुंभू कुंभू भरतो आम्ही. झोपाय जागा नाही गावली, कोण कुठं बी घुसतंय. ह्याच्या खाली घुस त्याच्या खाली घुस, बोकांडी तंगडण बिगडण पोरांच्या पार हात बिता असे तोंडाव येतात पार. आणि आमच्या रूम मध्ये ना आम्ही गावानं कोण आलेलं पाहुणं बिवणं कुणाला झोपाय नसन काय सगळी घेतो आम्ही झोपाय. आणि आम्ही तसलं नाही बघत कोण स्वच्छ राहते का कोण काय नाही. आमच्या रूम मध्ये तर निम्मी अर्धी बिना आंघोळीवालीच असतात. निम्मी बेवाडलेली गावणार, निम्मी दिल तुटी आशिक, निम्मी रडणारी, निम्मी गर्लफ्रेंड बरोबर रातभर फोनवर बोलणारी, निम्मी अभ्यास करणारी असली पोरं असतात. काय काय बहादर तो लय डेंजर असतात बाबा. डायरेक्ट दिल तुटी आशिक. त्यांचं कळतच नाही नेमकी रोज प्यायला त्यांच्याकडे पैसा येतो कुठून तीच काय कळत नाही. यांना 5 तरी कोण यार रूमवर झोपायला येतात कधी माहितीये का, डायरेक्ट रात्री 2-3 वाजता. आणि ती बी ह्यांना रूम बी गावात नाही एवढी फकाड झालेली असते ती. त्यांना शोधून आणायला लागते कुठून तरी लांबने, नाही तर डायरेक्ट पोलीस उचलून येतात त्यांना. मग सकाळी जाऊन परत सोडून आणायला लागतात. असली पोरं डेंजर आमची इथे. काय कुठला आशिक असते यांना 5 तरी कोण गावला पाहिजे बघ त्या काही दिवशी. आम्हा मुलींच्या गर्ल्स हॉस्टेलमध्ये जर चहा किंवा जेवण बनवायचं असेल तर आम्ही सेपरेट भांडे वापरतो. एकदम हायजेनिक असतात. रताळी आमच्या पोरांच्या हॉस्टेलच्या रूम मध्ये ना मिळाच लागत नाही नक्की कोणचं भांड कोणाचं आहे ती. काय काय बादर तर डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यात म्हणलं तरी चहा बनवते. आणि चहा पिणारी तर वेगळीच बादर असतात बाबा. ती चहा कशात पितात माहितीये का, कशात? डायरेक्ट खलबत्ता, पिठाचा डबा, कढई, कुकर ह्या गोष्टी ती चहा प्यायला घेतात. आणि एखादा बादर आंघोळ करत असेल आणि बाहेर पोरं चहा पित असते ना तर ती तसंच येतं साबण लावून बाहेर. आणि डायरेक्ट आंघोळीच्या मागत म्हणलं तरी चहा घेत आणि पित बसते. असली डेंजर पोरं. चहावरनच विचार कर, जेवणाचं तर डोक्याच्या बाहेरचा खेळ आहे तुझ्या.